हेमिफेशियल स्पाझम या आजारामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू वारंवार आकुंचन पावतात. अनियंत्रितपणे आणि वारंवार होणारं हे आकुंचन हेमिफेशियल स्पाझम या नावाने ओळखलं जातं आणि ते साधारण अशा प्रकारे दिसतं. चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू खेचले जातात, परत चेहरा सरळ होतो, परत ते खेचले जातात. हा आजार बरा व्हावा म्हणून जी MVD शस्त्रक्रिया आहे त्या MVD शस्त्रक्रियेचं केंद्र 2005 साली आम्ही पुण्यामध्ये सुरू केलं आणि ते केंद्र सुरू केल्यापासून गेल्या अनेक वर्षांमध्ये या विषयांवरचे निरनिराळे रिसर्च प्रोजेक्ट्स आम्ही हाती घेऊन पूर्ण केले. अनेक पेशंटना या शस्त्रक्रियेने दिलासा मिळाला आणि गेल्या आठवड्यातच 650वी शस्त्रक्रिया आम्ही पार पडली. आमच्या हेमिफेशियल स्पॅझम सेंटरमध्ये जे या शस्त्रक्रियेचे रिझल्ट्स आहेत ते हळूहळू सुधारत जाऊन आता 99% पोचलेले आहेत. म्हणजे ऑपरेशन केलेल्या पेशंटपैकी 99% लोक बरे होतात, त्यांचे स्पाझम जातात आणि हा विषय लोकांपर्यंत पोचावा, हा आजार काय आहे हे कळावं, यासाठी सुद्धा आम्ही अनेक वर्ष कार्यरत आहोत. 2021 साली डिसेंबर महिन्यामध्ये अशाच लोकशिक्षणार्थ एक मुलाखत झाली होती झी TV वर आणि या 650 केसेस पूर्ण होण्याच्या निमित्ताने आज मी पुन्हा ती मुलाखत तुमच्यासमोर पुढे मांडतो आहे. या मुलाखतीत या विषयाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले गेले, त्यातनं लोकशिक्षण निश्चितच होईल याची मला खात्री आहे. नमस्कार, मी मधुरा हितगुज. या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करून उपचार पद्धतींविषयी तज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण हेमिफेशियल स्पाझम ह्याविषयी अधिक चर्चा करणार आहोत आणि ह्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ह्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर जयदेव पंचवाघ. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर जयदेव पंचवाघ यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर जयदेव पंचवाघ यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर पंचवाघ हे न्यूरोसर्जन आहेत आणि गेल्या 15 वर्षांपासून ते विविध वृत्तपत्रातून मेंदू आणि मणका ह्या अवघड आजारांबद्दल जनजागृतीसाठी वारंवार लिखाण करतात. मेंदू आणि मणक्याच्या गाठींवरच्या शस्त्रक्रिया, मेंदू आणि मणक्याच्या एंडोस्कोपमधून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया अशा अनेक विषयांवर त्यांनी अनेक वर्ष संशोधन केलेलं आहे. मणक्यांच्या 5000पेक्षाही अधिक आणि मेंदूंच्या 4000पेक्षाही जास्त शस्त्रक्रिया त्यांनी केल्यात आणि गेल्या 20 वर्षांमध्ये त्यांनी ह्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. हेमिफेशियल स्पाझम आणि ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया या विकारांमध्ये त्यांना जास्त आवड आहे आणि हेमिफेशियल स्पाझम या आजाराबद्दल आज आपण या कार्यक्रमात अधिक चर्चा करणार आहोत. या आजारात चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू वारंवार आकुंचन पावतात आणि हा आजार ज्यांना होतो त्यांना अक्षरशः सतावून सोडतो. मात्र हा आजार बरा होऊ शकतो आणि त्याबद्दलच लोकांमध्ये माहिती नाहीये आणि आज आपण ह्याच विषयावरती विस्तृत चर्चा करणार आहोत डॉक्टर पंचवाघ यांच्याशी. आणि अशा रुग्णांवर त्यांनी शस्त्रक्रिया देखील केलेल्या आहेत आणि ह्या शस्त्रक्रिया गेल्या 15 वर्षांपासून डॉक्टर पंचवाघ सेंटर ऑफ एक्सलन्स चालवतात. डॉक्टर पंचवाघ यांना पुण्यगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. चला तर आज आपण लगेचच ह्या विषयाकडे वळूया. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज खरं तर हेमिफेशियल स्पाझम बद्दल आपण चर्चा करतोय, तर ह्याबद्दल मला विचारायचं आहे. मात्र पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे की तुम्ही याला डोळा मारणं हा आजार असं का म्हणतात? म्हणजे इतकं असं मजेशीर नाव याला देण्यामागचा मुख्य हेतू काय? याचं कारण असं आहे की हा आजार जरा विचित्र आहे. नेहमी आपण जे आजार बघतो हाडांचे किंवा इतर मेंदूचे आजार, ब्रेन ट्युमर्स, याच्यापेक्षा हा आजार फार वेगळा आहे. आणि मी तुम्हाला एक साधी क्लिप दाखवतो. त्या क्लिपमध्ये तुम्हाला लक्षात येईल की ह्या व्यक्तीच्या डोळ्याची जी हालचाल होतीये आणि गालाची जी हालचाल होतीये त्याला हेमिफेशियल स्पाझम असं म्हणलं जातं. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे की एका बाजूचा डोळा लवायला लागतो आणि त्याच बाजूचा गाल सुद्धा त्या बाजूला खेचला जायला लागतो. म्हणजे मी जसं तुम्हाला आता करून दाखवतोय असं 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 व्हायला लागतं. बरोबर. तर ही अत्यंत विचित्र हालचाल असते आणि आमच्याकडे एक पेशंट काही वर्षांपूर्वी आली होती. बिचारी ती त्रस्त होती आणि सर्जरीने ती बरी झाल्यानंतर तिने मला सांगितलं, डॉक्टर ॲक्च्युली मी एका कंपनीत सेक्रेटरी आहे, बऱ्याच वेळेला हाय प्रोफाईल लोक येतात, मी त्यांना कंपनी दाखवायला घेऊन जाते आणि त्यांच्याशी बोलताना मला सारखं असं असं होतं आणि ते फार विचित्र दिसतं. आणि ते वेगळं सांगायचं कारण नाही, ती तशी थोडीशी दिलखुलास स्त्री होती आणि ती मला म्हणली की सर डॉक्टर मला अक्षरशः असं वाटतं, लोक म्हणतात तुम्ही डोळा मारताय का काय. तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला मजेशीर जरी वाटलं तरी ती फारच त्रस्त झाली होती. आणि जेव्हा मी या विषयावर लेख लिहिला त्यावेळेला मी विचार केला की
हेमिफेशियल स्पाझम याला मराठीत प्रतिशब्द नाही. मग लोकांना हे चटकन कसं कळावं, बरोबर. म्हणून मी ऍक्च्युली या शब्दाचा उपयोग केला. अगदी डॉक्टर, खरं तर हा आजार असा वेगळा आजार आहे. हा काही लोकांमध्ये जेव्हा दिसायला लागतो तेव्हा पटकन लक्षण तर आपल्याला समोर दिसतं, कारण की म्हणजे हे आपण स्वतः ऑब्झर्व करू शकतो आरशामध्ये बघून. पण मग जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा हा आजार नेमका कशामुळे होतो हा प्रश्न तर तुम्हाला नक्कीच पेशंट विचारत असेल, तर त्याविषयी काय सांगाल? हा आजार वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो, पण ह्या कारणांपैकी जवळजवळ 98% लोकांमध्ये जे कारण आपल्याला दिसतं त्याविषयी मी जास्त तुम्हाला सांगणार आहे. कारण इतर कारणांमुळे हा आजार जो होतो, जसं ब्रेन ट्युमर आहे त्या नसेवर दाबणारा, किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा स्ट्रोक सारखा आजार आहे, ह्या आजारानंतर हेमिफेशियल स्पाझम होणं हे थोडंसं विरळ आहे आणि 2 ते 3% लोकांमध्येच हे कारण असतात. बाकीच्या लोकांमध्ये मात्र आपल्या फेशियल नसेवर एक रक्तवाहिनी दाब आणत असते आणि ते मी तुम्हाला इथे दाखवतो. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितलात तर इथे पांढऱ्या रंगाची जी दिसतीये ती नस आहे, म्हणजे नर्व आहे, आणि त्या नर्ववर एक रक्तवाहिनी अक्षरशः प्रत्येक मिनिटाला 72 ते 80 जसं आपला हार्ट रेट असतो त्याप्रमाणे ती स्पंदनं त्याच्यावर आपटतायत आणि त्याच्यामुळे त्या नसेला प्रोग्रेसिव्ह हे डॅमेज होत जातो आणि त्या डॅमेजमुळे त्या नसेतनं नको असलेले संदेश सुटायला लागतात. त्याच्यामुळे अनियंत्रित हालचाल होते. ही मुद्दामून केलेली नसते, अनियंत्रित असते, वारंवार असते आणि ती एपिसोड्स मध्ये येते. म्हणजे थोडा वेळ होतं परत बंद होतं, थोडा वेळ होतं परत बंद होतं. मात्र जसे दिवस जातील तसा हा दाब वाढत जातो, कारण ही जी रक्तवाहिनी आपण बघितली आता, ती रक्तवाहिनी महिने वर्ष जाईल तशी लांब होत जाते. त्याच्यामुळे त्या नसेत ती खोलवर रुतत जाते. आणि हे जे रुतणं असतं ते कुठे असतं तर ज्या ठिकाणी ती नस मेंदूतून बाहेर येते त्या ठिकाणी ती रक्तवाहिनी रुतलेली असते आणि तो भाग विशेषतः नाजूक आणि हळवा असतो. त्यामुळे ही स्पंदनं आपटल्यामुळे तिथे तो जास्त हळवेपणा असल्यामुळे हे प्रकार सुरू होतात. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं की साधारणपणे हा प्रकार कसा सुरू होतो किंवा हा आजाराचं लक्षणं कशी सुरू होतात हे तुम्ही सांगितलं. मात्र ह्याच्यावरती उपचार नाही असं अनेकांना वाटतं. मात्र आज आपण खरं तर ह्या उपचारांबद्दलच चर्चा करणार आहोत, कारण की ह्याच्यावरती उपचार आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचे उपचार आहेत. तर ह्या उपचारांबद्दल काय सांगाल? बऱ्याच वेळेला या पेशंट्सना सुरुवातीला नीट डायग्नोसिस होत नाही. कोणीतरी जवळचा मित्र म्हणतो की अरे तुझा डोळा थोडासा लवतोय एका बाजूला, मग त्याच्यावर सुरुवातीला विनोद होतात, मग टाळलं जातं त्याबद्दल बोलणं. काही दिवसांनी मात्र त्या व्यक्तीच्या लक्षात येतं की अरे हे गंभीर प्रकरण आहे, कारण डोळ्यापासून आता खालचा गाल पण हालायला लागलाय आणि गाल हालायला लागलाय तर तिथपर्यंत ठीक आहे, पण आता तोंड पण ओढलं जायला आणि त्यावेळेला ती व्यक्ती कोणाकडे जाऊन विचारते की हे काय आहे. आयदर डोळ्याच्या डॉक्टरांकडे असेल किंवा कॉस्मेटॉलॉजिस्टकडे असेल, विविध लोकांकडे लोक जातात, कारण त्यांना नक्की माहिती नसतं की हा प्रकरण काय, कारण हे बघितलेलं नसतं, आपण ऐकलेलं नसतं. तर हा डायग्नोसिस व्हायलाच वेळ लागतो. ऍक्च्युली डोळा जेव्हा लवायला लागतो त्याच वेळेला, स्पेशली आमच्याकडे जे आर्टिस्ट आलेले आहेत सर्जरीसाठी किंवा डान्सर्स आलेले आहेत ते खूप लवकर आले, कारण त्यांचं प्रोफेशन लगेच अफेक्ट झालं, त्याच्यामुळे त्यांनी त्याची लगेच नोंद घेतली. पण इतर लोक खूप भटकतात त्याच्यासाठी. मग त्यांना कोणीतरी सांगतात एक प्रकारचं इंजेक्शन आहे, एक बॅक्टेरियापासून तयार केलं जाणारं टॉक्सिन आहे, त्याला बॉट्युलिनम टॉक्सिन म्हणतात. तर ते टॉक्सिन काही ठिकाणी काही आजारात वापरलं जातं. आता ते टॉक्सिन जर या मसलमध्ये टोचलं तर तात्पुरते ते मसल्स बधीर होतात किंवा पॅरलाइज होतात. 2 ते 3 महिने त्याचा इफेक्ट टिकतो आणि त्यानंतर परत ते स्पाझम सुरू होतात. पण ते स्पाझम सुरू झाले की अधिक तीव्रतेने सुरू होतात. त्याच्यामुळे ह्या लोकांना नक्की कळत नाही कुठं जायचं आणि सर्जरीने हा आजार बरा होऊ शकतो ही माहिती म्हणजे सामान्य जनते सोडून देऊ, पण बऱ्याच डॉक्टरांना सुद्धा नाही आहे. अरे बापरे. आणि ती देण्याची गरज आहे, कारण ह्या लोकांचा जो प्रॉब्लेम आहे हा फक्त कॉस्मेटिक नाहीये, ते डिप्रेशन मध्ये हळूहळू जायला लागतात. अगदी खरं. कारण आपल्या चेहऱ्यामध्ये जर बदल झाला, कुठेतरी व्यंग आलं तर नक्कीच कुठेतरी डिप्रेशन मध्ये ती व्यक्ती जाऊ शकते आणि एका खोलीमध्ये ते स्वतःला कोंडूनही घेऊ शकतात किंवा त्यांच्यामध्ये आत्महत्येसारखे विचारही येऊ शकतात. डॉक्टर, ह्याच निमित्ताने अजून एक महत्वाचा प्रश्न, कारण की ह्या सगळ्याचं निदान नेमकं कसं करायचं, ह्याच्यासाठी काही निदानाचा उपचार काय आहे पद्धती, त्याबद्दल काय सांगाल? नशिबाने गेल्या 10 वर्षामध्ये
MRI हे जे हा जो प्रकार आहे ज्याच्याने आपण डायग्नोसिस करतो, जसं CT स्कॅन आहे. MRI हा मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजे मॅग्नेटिक वेव्हजवर आधारित हे आहे. आणि MRI वर विशिष्ट सिक्वेन्समध्ये आणि त्यातल्या तज्ज्ञ रेडिओलॉजिस्टनी नीट त्याचा अभ्यास केला आणि न्यूरोसर्जन आणि रेडिओलॉजिस्ट मिळून तो बघितला गेला MRI, तर ह्याचं निदान 99.99% लोकांमध्ये निश्चित होऊ शकतं. तर चांगल्या क्वालिटीचा MRI, हे पण मला या माध्यमातून लोकांना सांगायचं आहे की जसं आपला कॅमेरा वेगवेगळ्या मेगापिक्सेलचा असतो तसं MRI सुद्धा वेगवेगळ्या टेस्लाचा असतो. म्हणजे प्रत्येक MRI मशीन हे वेगळ्या स्ट्रेंथचं असतं. ते आधी विचारायला पाहिजे की कुठल्या प्रकारची स्ट्रेंथ आहे आणि मग MRI करून घ्यायला पाहिजे. बरोबर. पण त्याच्यावर याचं निदान होऊ शकतं. बरोबर, म्हणजे MRI काढून आपण ह्याचं निदान करू शकतो आणि नंतर उपचारही करू शकतो आणि खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत. पण मग हे उपचार नेमके कुठले आहेत, कुठल्या प्रकारच्या उपचारांपासून सुरुवात होते त्याविषयी? ऍक्च्युली ह्याचं जे कारण आहे म्हणजे 98% लोकांमधलं, आता इतर काही कारण असतील जसं ट्युमर आहे तर आम्हाला तो ट्युमर काढायला लागतो, किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस सारख्या आजारांनी ज्याच्यात म्हणजे जो न्यूरोलॉजिकल आजार आहे ज्यात नसा खराब होतात, त्याला फार काही करता येत नाही. पण जवळजवळ 98% लोकांमध्ये हा आजार वाढत जातो. आणि तो का वाढत जातो हे या चित्रात तुम्हाला दाखवतो. हा आजार जो आहे हा सुरुवातीला ही रक्तवाहिनी या नसेच्या जवळ आहे, जी तुम्हाला दिसतेय. काही महिन्यांनी ही दुमडली जाते आणि अधिक नसेत घुसते. अजून काही महिने जर आपण थांबलो तर ही आणखीन आत घुसून नस वाकडी करायला लागते. आणि अजून काही महिने थांबलो तर मात्र पूर्णच ती नस वाकडी होऊन तिला डॅमेज होऊ शकतो. या ठिकाणी एक क्षणभर मध्ये थांबून या व्यक्तीला जे वारंवार हेमिफेशियल स्पाझम्स होत आहेत तशाच प्रकारचे स्पाझम इतर व्यक्तींना सुद्धा जेव्हा होतात तेव्हा त्याच्यात थोडी व्हेरिएशन्स कशी असतात, ते कशा प्रकारे दिसतात, हे क्षणभर आपण बघूया आणि मग परत ही मुलाखत पुढे चालू ठेवूया. तर सुरुवातीला जेव्हा ही सुरुवात होते म्हणजे आजाराची, त्यावेळेला समजा या नसेवर दाब आहे, डोळ्याच्या जवळ तुम्हाला स्पाझम दिसतायत इथे क्लिअरली. त्याच्यानंतर हा दाब वाढला, ते स्पाझम वाढतात, हे जास्त सिव्हिअर स्पाझम आहेत. आणखीन जर दाब वाढला तर अशा प्रकारचे स्पाझम होतात. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा याच्यातला असा आहे की हा आजार प्रोग्रेसिव्ह आहे, हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. ज्यांच्यामध्ये हा दाब असतो त्यांच्यात हा आजार प्रोग्रेसिव्ह आहे. आता ह्याचं कारण काय आहे तर मी सांगितल्याप्रमाणे ब्लड वेसल आणि नर्व यांचा एकमेकांशी आलेला संबंध आणि ते आपटणं ते दूर करायला पाहिजे. ते कसं दूर करायचं तर न्यूरोसर्जरी मधले मायक्रोव्हॅस्क्युलर डिकॉम्प्रेशन नावाची एक शस्त्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये कानाच्या मागून आम्ही छोटं इन्सिजन घेऊन एक छोटीशी विंडो करून हाय मॅग्निफिकेशन न्यूरो मायक्रोस्कोप खाली या दोन्ही मधला म्हणजे नस आणि रक्तवाहिनी मधला संबंध आम्ही डिसेक्ट करून वेगळा करतो. आणि त्या रक्तवाहिनीला टेफ्लॉन नावाच्या एका स्पंजनी, जो विरघळला जात नाही, आर्टिफिशियल मटेरियलचा असतो, त्या स्पंजनी गुंडाळतो. त्याच्यामुळे ही जी स्पंदन आपटणं असतं ते बंद होतं. आणि ते ही सर्जरी झाल्यानंतर हे हेमिफेशियल स्पॅझम्स थांबतात. म्हणजे आम्ही गेल्या 15 वर्षाच्या आमच्या अनुभवाचा जो काही ऑडिट केलेला आहे त्याच्यात असं दिसलं की अशी सर्जरी केलेल्या लोकांपैकी 99 पेक्षा जास्त टक्के लोकांमध्ये हे स्पॅझम परमनंटली बरे झालेले आहेत. तर आणि ह्या सगळ्यांनी हे मत व्यक्त केलंय की डॉक्टर हे 5-6 वर्षापूर्वी आम्हाला कोणी का नाही सांगितलं. हा जो प्रश्न इथे विचारला गेलेला आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न आमच्या MVD सर्जरी सेंटर फॉर हेमिफेशियल स्पॅझममध्ये जे नवीन पेशंट्स येतात जवळजवळ प्रत्येक पेशंट हा प्रश्न मला विचारतो. आणि म्हणून मला वाटतं याचं उत्तरसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते आपण लक्षपूर्वक ऐकूया. त्यावेळेला थोडं वाईट वाटतं कारण MVD सर्जरी ही दुसऱ्या एका आजारासाठी सुद्धा आम्ही करतो, ज्याला ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणतात, ज्याच्यात हालचाल होत नाही पण तीव्र चेहऱ्यावर वेदना होते किंवा हिरडीत एकदम इलेक्ट्रिक करंट सारखी कळ येते, तर त्याला सुद्धा MVD सर्जरी करतो, पण ती वेगळ्या नसेवर. तेही लोक हेच म्हणतात की डॉक्टर हे आम्हाला आधी कोणी का सांगितलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की
जी टीम ह्याच्यावर इतके दिवस कॉन्सन्ट्रेटेड काम करते त्यांनी हे लोकांसमोर मांडलं पाहिजे. बरोबर आहे, अगदी. डॉक्टर, खरं तर फार महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा विषय तुम्ही घेतलेला आहे, कारण की बऱ्याचदा असं होतं की एखाद्या आजारावरती औषध नाही ही एक संकल्पना डोक्यामध्ये आपल्या असते आणि ही आता तुम्ही या सगळ्याच्या निमित्ताने दूर केलेली, कारण की शस्त्रक्रियेच्या माध्यमातून आपण हा आजार आहे तो नक्कीच दूर करू शकतो. ज्यांना कोणाला हेमिफेशियल स्पाझम सारखा आजार असेल किंवा त्यांनी तुम्ही त्रस्त असाल तर तुम्ही घाबरून जाऊ नका. आपल्याकडे त्याच्यावरती खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत. जसं आता डॉक्टरांनी MVDचा उल्लेख केला, MVD ही शस्त्रक्रिया केली तर नक्कीच ह्या आजारातून तुम्ही बरे होऊ शकाल. बऱ्याचदा अशा पद्धतीचे हे जे आजार असतात त्याने मानसिक त्रास जास्त होतो शारीरिक त्रासापेक्षा, आणि त्यामुळे अगदी आत्महत्येसारखे विचारही अनेक पेशंटच्या मनात येऊन गेलेले आहेत. तर नक्कीच जर का तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला असे काही पेशंट तुम्हाला दिसत असतील तर त्यांना नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायला सांगा. आणि ह्या सगळ्या आजारावरती शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याबद्दल आज आपण खरं तर चर्चा करतोय डॉक्टरांशी. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, जेव्हा MVD शस्त्रक्रियेबद्दल आता तुम्ही म्हणालात, ही शस्त्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते आणि या शस्त्रक्रियेचा पूर्ण आयुष्यभर फायदा राहू शकतो का? हो, शस्त्रक्रिया करायला आमच्याकडनं देशाच्या वेगवेगळ्या भागातनं लोक येतात, तसंच जगाच्या वेगवेगळ्या भागातनं लोक येतात. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या टीमकडे असे काही पेशंट्स आलेले आहेत अगदी प्रगत देशातून, म्हणजे काही अमेरिकेतून आलेत, इंग्लंडमध्ये, फक्त थर्ड वर्ल्ड कंट्रीमधले पेशंट येतात असं नाही आहे. याचं कारण त्या भागामध्ये सुद्धा याविषयी जे ज्ञान आहे ते थोडं सीमित आहे. बरोबर. आणि MVD शस्त्रक्रिया फोकस रीतीने करणारी जी सेंटर्स आहेत ते एक अमेरिकेत मोठं सेंटर आहे पिट्सबर्गला, अमेरिकेत 2-3 इतर आहेत, त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जपानमध्ये एक आहे, आणि पुण्यामध्ये आम्ही हे जे 2005 साली सेंटर सुरू केलं, असं इतकं फोकस्ड विषय घेऊन काम करणारी सेंटर्स कमी आहेत असं आपण म्हणलं तरी चालू शकेल. तर हे लोक काही प्रश्न विचारतात. ते प्रश्न म्हणजे काय की ही शस्त्रक्रिया कशी केली जाते, तर ही जनरल अॅनेस्थेशिया खाली केली जाते. किती वेळ चालते, साधारण 3 तास चालते. त्याचा सक्सेस रेट काय, तर मी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 99% सक्सेस रेट आहे. बरोबर. कुठल्याही शस्त्रक्रियेत, मेंदूची असेल, हृदयाची असेल, पोटाची असेल. अजून एक प्रश्न येतो, म्हणजे शस्त्रक्रियेत रिस्क असतात का, तर मी त्यांना असं सांगतो की एक वाक्य आहे प्रसिद्ध की एव्हरीथिंग अंडर द सन इन्क्लुडिंग द सन इज रिस्की. कारण सूर्यामुळे कॅन्सर झालेला पण आपल्याला माहिती आहे अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये ही बारीक रिस्क ही असते. म्हणजे 10,000 लोकांमध्ये एखादा किंवा अशा टाईपची रिस्क असू शकते. ती रिस्क आम्ही व्यवस्थित समजावून सांगतो, आणि हा चॉईस शेवटी पेशंटला करायला आम्ही पूर्ण मुभा दिलेली असते. कारण त्याचं आयुष्य इतकं अफेक्ट झालेलं असतं की दुसऱ्या बाजूची जी रिस्क आहे तसंच जगण्याची, ती त्याला नकोशी झालेली असते. आता डॉक्टर, तुम्ही म्हणालात तसं की शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार आहे आणि त्याचा नक्कीच फायदा होतो. एकमेव उपचार परमनंटली क्युअर करण्यासाठी. हा, बरोबर आहे. पण मग बऱ्याच असं होतं की एका बाजूलाच हे होतं, तर बऱ्याच लोकांमध्ये असा एक समज असेल की मला फेशियल कुठेतरी इश्यू झालाय किंवा फेशियल आपण म्हणतो ना लकवा आलेला आहे, लागलाय, असं होतं का? किंवा मग दुसऱ्या बाजूला पण होऊ शकते इन फ्युचरमध्ये? हो, हा प्रश्न बरोबर आहे. काही लोकांना, म्हणजे आमच्या सिरीजमध्ये 2 ते 2.5% लोकांना दोन्ही बाजूला हेमिफेशियल स्पाझम झालेला आहे. पण एकाच वेळी दोन्हीकडे झालेला मी आतापर्यंत बघितलेला नाही 15-16 वर्षात. पण एकानंतर एक, काही महिन्यांनी, वर्षांनी दुसऱ्या बाजूला झालेला मी पाहिलाय. पण हे रेअर आहे, हे इतकं कॉमन नाही आहे. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, कारण की आता आपण खरं तर अनेक पेशंट तुमच्याकडे येऊन ही ट्रीटमेंट घेऊन गेलेले आहेत, तर मग ह्या ट्रीटमेंटचे अनुभव काय सांगाल? कशा पद्धतीचे अनुभव असतात आणि जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं? कारण की आत्ता आपले जे प्रेक्षक बघत असतील आणि त्यांना देखील अशा पद्धतीचा त्रास असेल तर नक्कीच हा त्रास आपण MVD शस्त्रक्रियेच्या माध्यमातून दूर करू शकतो. त्याबद्दल हे जे अनुभव आहेत हे सुरुवातीला, म्हणजे पेशंट बरा व्हायच्या आधी त्याच्याकडे बघून जेव्हा मी ऐकत असतो तेव्हा मला ते मजेदार वाटतात, पण खूप दुःखदायक पण ॲट द सेम टाइम वाटतात. याचं कारण असं, मी तुम्हाला मगाशी एक उदाहरण दिलं की एक सेक्रेटरी सांगत होती, ती थोडीशी बिंदास्त होती, त्याच्यामुळे ती म्हणली, लोक म्हणायचे तू डोळे मारतेस, ती जरा हसत हसत म्हणली. पण ऍक्च्युली अशा काही घटना घडलेल्या आहेत की असं समजून की ही व्यक्ती डोळे मारतीये, विचित्र इशारे करतीये. म्हणजे ह्याच्यातच घडलेली, मुलुंडलाच घडलेली गोष्ट आहे की एका बस स्टॉपवर एका माणसाला लिटरली लोकांनी मारलेलं आहे.
अशी घटना घडलेली आहे. एक स्त्री आमच्याकडे आली होती, ती सांगत होती की डॉक्टर आता माझं वय 60 वर्ष झालं, मी विचार केला की होऊ देत स्पाझम, पण मी खाली सोसायटीत चालायला गेले होते तर तेवढ्यात मुलं म्हणली अरे आंख मारने वाले चाची आ गई. ते ऐकून मी ताबडतोब निघून इथे पुण्याला तुमच्याकडे आले. बरोबर. तर हे ऐकताना थोडं मजेदार वाटतं, पण त्या लोकांसाठी आहे. एक गुडगावहून आली होती आमच्याकडे पेशंट, तर तिचा नवरा ती बरी झाल्यावर अक्षरशः रडायला लागला. म्हटलं काय झालं तुम्हाला? तर तो म्हणला नाही, ही गेली 5 वर्ष पूर्ण दार बंद करून खोलीच्या आत बापरे बसलेली असते. बापरे, म्हणजे इतकं खरं तर डिप्रेशन ह्या आजारामुळे येऊ शकतं. आतापर्यंत तुम्ही ट्रीटमेंट केलेले अनेक रुग्ण आहेत, त्यांच्या काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्यात, आपण जाणून घेऊया का? हो नक्की. काही रुग्ण आधी ऑपरेशन करायच्या आधीचे हेमिफेशियल स्पॅझम्स, ह्या वाराणसीहून आलेल्या एक आमच्या पेशंट होत्या, ह्या बरे झाल्यावर पूर्ण स्पॅझम गेल्यावर जो कॉन्फिडन्स परत येतो तो दिसतो. आता ह्या व्यक्तीला डाव्या बाजूला स्पॅझम आहेत, बोलताना दिसत आहेत, आणि हे ऑपरेशन नंतर घेतलेलं त्याचं हे आहे, व्हिडिओ आहे, स्पॅझम गेलेला आणि आनंदी. आता ही व्यक्ती जर समजा बँक मॅनेजर असेल आणि तुम्ही लोन घ्यायला गेलात तर कसं वाटलं असतं. खरंय. तर आता हे सर्जरी नंतर त्या व्यक्तीचं हे पिक्चर आहे. ह्या व्यक्तीला इथे हेमिफेशियल स्पॅझम, जे मी डोळे मारण्याचा आजार म्हणतो तशा टाईपचं वाटण्यासारखे हालचाली होतात. हे ऑपरेशन झाल्यानंतरची त्याची हे आहे, क्लिप आहे. ही एक स्त्री होती जिला खूप सिव्हिअर हेमिफेशियल स्पॅझम होते, आणि सर्जरी नंतर ते हेमिफेशियल स्पॅझम पूर्णपणे गेले, आणि त्याच्यानंतर ती अनुभव सांगते आहे तिचे की काय काय अनुभव आयुष्यात आले. बरोबर. ही व्यक्ती अशीच बाहेरच्या देशातून आपल्याकडे आली होती सर्जरीसाठी, आणि हे सर्जरी नंतर 5 दिवसानंतरच घेतलेलं हे आहे. अत्यंत हसणारा आणि चेहऱ्यातच फरक तुम्हाला इमिजिएटली दिसेल. ही एक गृहिणी आहे, आणि ही सर्जरी नंतर स्पॅझम गेल्यानंतरची क्लिप आहे, आता तुम्ही बघताय ती. तर अशा ही अजून एक क्लिप तुम्हाला अगदी स्पष्टपणे दिसणारी आहे, आणि हे ऑपरेशन नंतर घेतलेली क्लिप आहे. अगदी, म्हणजे थोडक्यात आपण ऑपरेशन नंतर खूप चांगल्या पद्धतीने आपला चेहरा होऊ शकतो, आणि अर्थातच या आजारातून आपण मुक्त होऊ शकतो. खरं तर हा विकार आहे, आणि या विकारांपासून मुक्तता मिळवायची असेल तर शस्त्रक्रियावरती आपण शस्त्रक्रिया हा एक पर्याय आहे आपल्याकडे, आणि MVD सारख्या शस्त्रक्रियेमुळे नक्कीच त्याचा फायदा झालाय. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, ह्या सगळ्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? कारण की हा आजारावरती आज ट्रीटमेंट करण्याची गरज म्हणजे खरं तर आहे, तर त्याबद्दल. याची प्रेरणा मिळण्याचं एक कारण ॲक्च्युली ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाच्या एका गोष्टीत दडलेलं आहे. कारण ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियासाठी सुद्धा आम्ही MVD सर्जरी करतो. तर 2005 साली आमच्याकडे एक पेशंट आला होता, आणि ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भयंकर कळ येते, हालचाल होत नाही पण कळ येते, आणि कळ आल्यामुळे चेहरा असा होऊ शकतो. ती कळ इतकी तीव्र असते की त्याला सुसाईड डिसीज जगभर म्हणलं जातं ॲक्च्युली. तर तो हातात त्याच्या एक कीटकनाशकाची बाटली घेऊन आला, आणि तो म्हणला की मी आत्महत्या करायचं ठरवलेलं आहे, तर पण तुम्ही बरा हा लास्ट चान्स आहे. आणि तो सिरियस होता, म्हणजे एखाद्या हिंदी सिनेमासारखी ती गोष्ट माझ्यासमोर घडत होती माझ्या क्लिनिकमध्ये. तर सर्जरी केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, डॉक्टर मी IITचा इंजिनियर आहे, आणि माझं या आयुष्याने वाट लावलेली, तर तुम्ही प्लीज याच्यासाठी काहीतरी करा. तिथनं MVDची सुरुवात झाली, आणि मग हेमिफेशियल स्पॅझमचे लोक मला भेटले, आणि त्यांनी सुद्धा अशाच स्टोरी सांगितल्या. तेव्हा मी असा विचार केला की एक सेंटर ऑफ एक्सलन्स भारतात असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि फक्त भारतीय लोकांसाठी नाही तर बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा त्यांनी काम करायला पाहिजे. तिकडनं या सगळ्या विचाराची खरं तर सुरुवात झाली. आणि मला वाटतं की हेमिफेशियल स्पॅझम वरती आता खूप चांगल्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत, त्यामुळे घाबरून जाऊ नका. अशा प्रकारच्या आजारावर आपण उपचार करू शकतो. डॉक्टर, खूप छान माहिती तुम्ही या हेमिफेशियल स्पॅझम बद्दल दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू.